वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा संचलित कैलासवासी शरणप्पा मलंग विद्यालयात शनिवारी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक कविराज रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले। तसंच सांस्कृतिक विभाग प्रमुख आगतराव मुळे आणि विज्ञान विभाग प्रमुख विवेकानंद पाचंगे यांचे प्रमुख स्वागत झाले। विद्यार्थ्यांनी सी.व्ही. रामन यांच्या योगदानाचा गौरव करत विविध विज्ञान प्रयोगांचे सादरीकरण केले। जवळपास 60 ते 70 प्रयोग सादर करण्यात आले, ज्यामध्ये फ्लोटिंग हाऊस, सोलार सिस्टीम, वॉटर मॅनेजमेंट, डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि मोबाईल प्रोजेक्टर यांसारखे प्रयोग समाविष्ट होते। गट अ मधील रुचिता मंडले, शिरीष स्वामी आणि तनुजा हिरमुखे तसंच गट ब मधील सोहम सूर्यवंशी, आर्यन पवार आणि श्रद्धा भोसले यांनी प्रथम 3 क्रमांक पटकावले। कार्यक्रमात शिक्षक आणि कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला। या मेळाव्यामुळे विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण झाले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल थोरात यांनी। महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी वाशिम तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात येते। मार्च ते मे 2026 दरम्यान मंडळ स्तरावर विविध ठिकाणी शिबिर आयोजित करून नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिला यांचे महसूल विषयक प्रश्न तात्काळ निराकरण केले जाणार आहेत। वाशिम मध्ये 8 मे 2026 रोजी शिबिर होणार आहे। शिबिरामध्ये रहिवासी उत्पन्न आणि जातीचे दाखले, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, 7/12 आणि 8 उतारे फेरफार करणं, अकृषिक परवानगी, ई मोजणी अर्ज, भूसंपादन प्रकरण, घरकुल पट्टे वाटप तसंच संजय गांधी निराधार योजना, PM किसान योजना या संबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे। नागरिकांच्या तक्रारींसाठी सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी पद्धती लागू केली जाणार आहे। उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक पार पडली। या बैठकीत सर्व कार्यालय प्रमुख, नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते। महसूल सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले। तालुक्याचे तहसीलदार निलेश पळसकर यांनी नागरिकांना शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथील शनिवारी वाटणे लॉन्स इथं पत्रकार निलेश सोमाणे यांनी अधिवेशनाचे आयोजन केले होते। या अधिवेशनासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते। यावेळी जाधव यांनी सांगितलं की मी सदैव पत्रकार बांधवांच्या पाठीशी उभा राहीन। अधिवेशनासाठी विविध जिल्ह्यातून येणाऱ्या पत्रकार बांधव आणि आयोजक निलेश सोमाणी यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी राज्यातून येणारे पत्रकार, समाजसेवक, उद्योजक, नारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी मंचावर पत्रकार राजेश राजुरे, निलेश सोमाणी, ॲडव्होकेट भारती सोमाणी, समाजसेवक कोठारी, तेजराव वानखेडे, प्रवीण पत्ते बहादूर, संघपाल महाराज यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी अनेक मान्यवरांनी पत्रकार यांच्या विविध विषयी समस्या मांडल्या। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी। कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी पेणमधील पत्रकारांचा विशेष सन्मान केला। मराठी वृत्तपत्रांमध्ये लेखणीद्वारे आपला सहभाग देणाऱ्या पत्रकारांना मराठी अस्मितेचे चिन्ह देऊन गौरवण्यात आले। संदीप ठाकूर यांनी ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करत त्यांनी पत्रकारांच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होतोय असं अधोरेखित केलंय। यावेळी मनसेने मराठी भाषा दिनाचे फलक तयार करून विविध क्षेत्रातील मराठी भाषिकांचे मत लेखणीद्वारे व्यक्त करण्याचा उपक्रम राबवला। नागरिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जे आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम करतच असतो। पण मुळातच जो सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा या मराठी भाषेबद्दल किंवा मराठी संस्कृतीबद्दल जो काही आदर किंवा जो काही प्रेम आहे तो सदैव दिसत आला आणि त्याचाच नेहमी औचित्य साधून 27 फेब्रुवारीला जो कवी कुसुमाग्रजांची जी जयंती असते त्या निमित्ताने मराठी राजभाषा दिन आम्ही हा उत्सवासारखा साजरा करत असतो। आम्ही फार प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाची प्रत्येक गावागावात, शहरामध्ये, तालुक्यामध्ये लगबग असते की हा कार्यक्रम कुठल्या स्वरूपात करायला हवा आणि कसा करायला हवा। पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की आपली मराठी स्वाक्षरी ही कशी करण्यात येईल आणि मराठी सणाच्या निमित्ताने आपण कसं साजरा करू, हा मराठी राजभाषा दिन आम्ही प्रयत्न करत असतो। पेण शिक्षण महिला समिती इंग्रजी माध्यम शाळेत पूर्व प्राथमिक विभाग तसंच प्राथमिक आणि माध्यमिक विभागाने शनिवारी विज्ञान दिन अद्भुत पद्धतीने साजरा केला। पूर्व प्राथमिक विभागाने 18 प्रयोग आणि प्राथमिक माध्यमिक विभागाने 75 प्रयोग सादर केले।
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या उपाध्यक्ष मेघा देवधर आणि संस्थेच्या सेक्रेटरी अंजली डोंगरे तसंच कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते। यासाठी सर्व शिक्षक तसंच मुख्याध्यापिका मनीषा फाटक आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रोहिणी शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत स्थापन केलेल्या खेड ईस्ट झोन फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे 45 पशुपालक शेतकऱ्यांचं प्रशिक्षण नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंद गुजरात इथं पार पडलं। प्रशिक्षणात दूधवाढीसाठी पशु स्वास्थ्य, प्रजनन, लसीकरण, गोठा व्यवस्थापन, पशु आहार यांसारख्या विषयांवर डॉक्टर अजित कुमार तांदळे, डॉक्टर समथा मॅडम आणि सुमित यांनी मार्गदर्शन केलं। शेतकऱ्यांनी अमूल डेअरी आणि चॉकलेट प्लांट, दूध संकलन केंद्र, चारा पिकअप प्रात्यक्षिक प्लॉट, अद्ययावत गोठा आणि गोबर गॅस युनिट यांना भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घेतली। दिनेश सावंत तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि संतोष गोरडे चेअरमन खेड ईस्ट झोन शेतकरी उत्पादक कंपनी यांनी प्रशिक्षणाचं आयोजन केलं। शेतकऱ्यांचा विश्वास आहे की या प्रशिक्षणातून त्यांचं पशुपालन कौशल्य वाढेल आणि आर्थिक उत्पन्न सुधारण्यास मदत होईल। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुदाम कराळे पाटील यांनी। 24/7 चॅनलमध्ये कराळे पाटील आपलं स्वागत करतो। खरं तर आपण गुजरात या ठिकाणी गेले 3 दिवसापासून हे ट्रेनिंग चालू आहे। आजचा हा 4था दिवस आहे। खऱ्या अर्थानं 2 दिवसामध्ये जे काही शेतकऱ्यांना माहिती मिळाली त्या संदर्भात आपण आता या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आपण राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या या परिसरामध्ये उपस्थित आहोत। खरं तर आपल्या पुणे जिल्ह्यातील अर्थातच महाराष्ट्रातून या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून ही सगळी आयोजन केलेलं आहे। मला सांगा साहेब, सावंत साहेब, तुम्ही या ठिकाणी हे नियोजन केले ते कुठल्या योजनेच्या मार्फत आणि कशा पद्धतीने हे चालू आहे? सर, आपण हे नियोजन केलेलं आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 प्रकल्प संचालक आत्मा पुणे कार्यालयामार्फत आपण या प्रशिक्षण आयोजन केलं होतं। या प्रशिक्षणामध्ये आपले जवळपास टोटल एकूण 45 शेतकरी पशुपालक शेतकरी उपस्थित झालेले आहेत। या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आपण दूध व्यवसाय व पशुपालन या बाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे। खरं तर आपण ऐकलंय की वेगवेगळ्या पद्धतीनं जे प्रशिक्षण या ठिकाणी झालं त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। अजूनही काही शेतकरी आहेत। एकूणच शेतकऱ्यांना या ठिकाणी आणण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतंय ती सगळी टीम गावगावचे सरपंच आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। नमस्कार सरपंच, मला सांगा कशा पद्धतीनं तुम्ही सगळे शेतकरी एकत्र करून या ठिकाणी आणलेले आहेत? म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत आपले जे वरचे गाव आहेत मग त्यामध्ये बोसासी, वाकडेवाडी, गुळणी, वापगाव, चिचबेवाडी, जवळके, बोर्डे, गाडकवाडी, कनेरसरपूर ही जी गाव आहेत आपली गावं अशी आहेत की आपल्याकडे जास्त पाऊस पडतो आणि उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी नसतं। त्यामुळे याच्यातून प्रधानमंत्री कृषी सिंचनच्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये विविध प्रकारची जलसंधारणाची कामं, त्याच्याबरोबर शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांचं आर्थिक स्थैर्य त्या ठिकाणी लाभलं पाहिजे। त्यासाठी मूल्य साखळी विकास हा एक कार्यक्रम याच्यामध्ये अंतर्भूत होता आणि मूल्य साखळी विकासच्या अंतर्गत आतापर्यंत आम्ही विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती त्या ठिकाणी ट्रेनिंग शेतकऱ्यांसाठी आयोजित केली आहे, जेणेकरून इकडचं नवीन तंत्रज्ञान आपल्या भागामध्ये जाऊन त्या गावामध्ये शेतकरी त्या ठिकाणी इतर लोकांना सांगतील आणि समृद्ध शेतकरी आपल्या भागातले सर्वजण त्या ठिकाणी होतील अशी जी त्या ठिकाणी भावना आहे। आणि त्याच माध्यमातून आज गेल्या 3 दिवसापासून त्या ठिकाणी गुजरात या ठिकाणी राष्ट्रीय डेअरी फार्म या विकास बोर्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दूधधंदा जो आपल्या शेतकऱ्यांना साधारणतः महाराष्ट्रामध्ये परवडत नाही, परंतु गुजरातमध्ये त्या ठिकाणी त्यांना चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळत असते आणि मग ते उत्पन्नाचं साधन आपल्याकडे का उपलब्ध होत नाही किंवा आपल्यातल्या शेतकऱ्यांना कुठली कमतरता त्या ठिकाणी जाणवते याचाच अभ्यास आणि संपूर्ण पाहणी करण्याकरता आम्ही या ठिकाणी सर्वजण आपल्या सर्व भागातले शेतकरी त्या ठिकाणी घेऊन आलो। खरं तर आपण ऐकलंय प्रत्येक भागातून गावातून बरेच शेतकरी या ठिकाणी आले आहेत, बरेचसे शेतकरी देखील आहेत। आपण शेतकऱ्यांकडे जाऊया। मला सांगा या 2-5 दिवसामध्ये किंवा या ट्रेनिंग प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय पद्धतीची माहिती मिळाली आणि त्याचा लाभ कसा होईल? महाराष्ट्र कृषी विद्यापीठ माध्यमातून आम्हाला या ठिकाणी गुजरातच्या ठिकाणी आणण्या ठिकाणी पशुपालक पशुवैद्यकीय म्हणजे पशुसंवर्धनाचे जे आजार आहेत त्या संपूर्ण 3 दिवसामध्ये आम्हाला पशुसंवर्धन त्यांचे आजार असतील, त्यांचं चारा पाणी असेल, व्यवस्थापन असेल, कशा प्रकारे करायचं, आम्हाला घरगुती उपचार कुठल्या प्रयत्न करायचं अशा प्रकारे आम्हाला 3 दिवसामध्ये भरपूर माहिती दिली आणि आम्ही इथून जाऊन इतर शेतकऱ्यांना सांगून त्याचा आम्ही योग्य प्रकाराचा लाभ घेऊ। खरं तर बांधवांना याचा लाभ मिळणार आहे। बरेचसे शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। निश्चित आपल्या गावाकडे जाऊन त्याचा लाभ ते मिळवतील। अजूनही काही या ठिकाणी शेतकरी आहेत। खरं तर आपण शेतकऱ्यांकडे येऊया। तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये
वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीचे यंत्रणा राबवत असताना या आजच्या या ट्रेनिंगमध्ये अजून काय तुम्हाला फायदा होईल असं वाटतं? या ट्रेनिंगमध्ये गुजरातमधील दुग्ध व्यवसाय आणि आपल्याकडील दुग्ध व्यवसाय याच्यामध्ये काय तफावत आहे, आपण काय शिकलं पाहिजे, काय सुधारणा केली पाहिजे, हे यातून आम्ही शिकलोय. खरं तर ट्रेनिंग देणारे जे ट्रेनर होते कशा पद्धतीने त्यांचं बोलणं मराठीमधून, हिंदीमधून का गुजरातीमधून सांगितलं? मराठी आणि हिंदीमधून सगळं दोन्ही समजलं भाषेमधून हो समजलं. त्यातून जे काही तांदळे सर होते त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं होतं आणि ते आम्हाला भावलं. जे प्रशिक्षक होते त्यांचं यांना म्हणजे बोलणं वगैरे भावलेलं आहे. मला सांगा, तुम्ही प्रत्येक ज्या ट्रिपमध्ये किंवा प्रत्येक वेळेस हे जे काय प्रशिक्षण असतं त्यामध्ये तुम्ही शेतकरी मंडळी नेहमी लाभ घेता का आजच आलात? नाही, नेहमी लाभ घेतो. आतापर्यंत 4 ट्रिपा झाल्या, त्याच्यात सगळ्यात शेतकरी होते, वेगवेगळे होते, काही तेच आहेत, पण प्रत्येक वेळेस प्रत्येकाने त्याचा लाभ घेतलाय आणि त्याचं अनुसरण घरी जाऊन केलेलं आहे. खरं तर आपण ऐकलंय की निश्चित शासनाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी जे वेगवेगळे ट्रेनिंग प्रशिक्षण होत असतं आणि ते प्रशिक्षणाचा लाभ आम्हा शेतकऱ्यांना नेहमी मिळत असतो अशी भावना या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. खऱ्या अर्थानं कृषी खात्यामार्फत अर्थात कृषी विभागामार्फत आपल्या महाराष्ट्रातून ही सगळी मंडळी या ठिकाणी आली. एक नवनवीन व्हरायटी किंवा नवनवीन तंत्रज्ञान या ठिकाणी त्यांनी माहिती करून घेतले आणि निश्चित आपल्या गावाला ते जाणार आहेत आणि निश्चित त्याचा फायदा करून घेणार आहेत. कॅमेरामन वैभव दौंडकरसह सुदाम कराळे, न्यूज मराठी 24/7. इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि 4-5 दिवस कालव्याचं पाणी बंद करून कालव्याला जेवढं पाणी सोडायला पाहिजे त्यानुसार न सोडता कमी पाणी सोडल्यामुळे लाखादूर तालुक्यातील धर्मापुरी कालव्याच्या लाभ क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांचे शेतात लावलेले पीक धोक्यात आलंय. शेतकऱ्यांनी लावलेले धानाचे परे हे जाणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जातोय. पीक वाचवण्यासाठी जास्त पाणी सोडण्याची मागणी धर्मापुरी कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केलाय. या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. मी धर्मापुरी येथील तुळशीदास नारनवरे कास्तकार बोलत आहे आणि ह्या धर्मापुरी परिसरामध्ये जवळपास जानेवारीमध्ये पाणी सुटलं आणि जानेवारीच्या 6 तारखेला आम्ही परे टाकले. तेव्हापासूनचं पाणी बरोबर मिळत नाही आहे आणि अजूनपर्यंत आमचे परे भिजायला आहेत आणि बरेचसे रोवणे काही बाकी राहिलेले आहेत. तरी या पाण्याची क्षमता वाढवून देण्यात यावी, अन्यथा जे शेती आहे ते कोरडवाहू राहिले आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल. किती दिवसापासून पाणी येत नाही आहे? बरोबर जवळपास आता 10 दिवस झाले का नहर सुटलेला आहे, म्हणजे 19-20 तारखेपासून नहर सुटलेला आहे. तरी पण अजून सिंचन होण्यास बाकी आहे. जवळपास अर्ध सिंचन झाले आणि अर्ध सिंचन होण्यास आहे. किती शेतकऱ्याचे रोवणे होण्यास बाकी आहेत? जवळपास 30-40 लोकांच्या शेतकऱ्यांचे रोवणे होण्यास बाकी आहे. आणि झालेल्या रोवण्याची परिस्थिती काय आहे? झालेल्या रोवण्याच्या भेगा पडलेल्या आहेत. काय मागणी आहे आता तुमची? पाण्याची मागणी पाहिजे आम्हाला. पाणी जास्त वाढवून मिळायला पाहिजे. गोविंदा रामाजी दोनाडकर या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने सांगतो की हा पाण्याचं नियोजन थोडंसं कमी प्रमाणात पाणी येत आहे आणि कमीत कमी 40 ते 50 एकराचा इकडे रोवणे व्हायचे आहेत. तर हा पाणी जास्त गेडणं पाणी आल्याशिवाय हे जे रोवणे होऊ शकत नाही. नाही तर हे पूर्ण काही रोवणे झालेले आहेत, त्यांच्या भेगा पडलेल्या आहेत आणि रोवणे होण्यास अजून म्हणजे उशीर जरी झाला तर समोरही त्या शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागेल. आपण पाणी वाढवण्यासाठी काय पाठपुरावा केला प्रशासनाकडे? पाणी वाढवासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा नेहमीच करत आहोत. या कॅनलचे म्हणजे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते कोण आहेत? पाणी सोडणारे आणि नियंत्रण ठेवणारे? पाणी सोडणारे तिकडे ते पालीवाल साहेब आहेत अध्यक्ष आणि लंजे साहेब आहेत इंजिनियर. तुम्ही लंजे साहेबाची भेट घेतल्या का? लंजे साहेबासोबत फोनवर कॉन्टॅक्ट होत असते. पाण्याबद्दल काय बोलले ते? पाण्याबद्दल त्यांना नेहमीच विचारणा केली असते. पाणी वरतूनच कंट्रोल करून पाणी इकडे आणण्याचा प्रयत्न करतो म्हणतात. समजा पाणी आला नाही आणि जर शेतकऱ्याची जी लावलेली फसल जर मेली तर याला जिम्मेदार कोण असेल? याला जिम्मेदार सोसायटी कशावरून असू शकेल असं मला वाटते. कारण शासन वरून पाणी देईल, त्याच्या नियोजन आम्ही अशा प्रकारे इकडे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. याला जिम्मेदार कोण असेल, शासन की सोसायटी? याला जिम्मेदार शासन असेल.
जर लोकांची फसल मेली याला जिम्मेदार शासन असेल. माझे नाव आहे दादाजी वासुदेव डांगे, प्रकल्पस्तरीय संचालक, त्याचप्रमाणे चैतन्य पाणी वापर संस्था या ठिकाणी संचालक आहे. तर 2-3 दिवस झाले मी सतत नेहमी वर पालिवाल साहेब अध्यक्ष आहेत, प्रकल्प संचालक, स्तरीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे एज्युकेटेड इंजिनियर लंजे साहेब यांना मी वारंवार फोन करतो. आम्हाला इकडे पाणी नाही येऊन राहिलं, पाणी नाही, गेज वाढवा. तर ते आम्हाला म्हणतात का वरून पाणी अजून होण्यास आहे वरच्या स्तरावर, तर आपण 1-2 दिवस पाणी थांबावा आणि नंतर आम्ही गेज तुम्हाला देतो. आता 2 दिवस झाला जेतपूर बारेवालाच पाणी येत आहे. आम्ही नेहमी बोलतो त्यांच्याकडे, आम्हाला गेज द्या. तर ते म्हणत राहिले आम्हाला का 2 दिवस थांबा, 2 दिवस गेज वाढवून देतो. आतासुद्धा मी 5 मिनिटात फोन केलो लंजे साहेबाला. लंजे साहेब म्हणाले की मी बिलकुल तुम्हाला आता 10-15 मिनिटात 50चा गेज देतो. याप्रमाणे माझी बोलणी झालेली आणि कास्तकाराच्या हित चिंतन मी करत आहे. तुम्ही जो पाणी वाटपाचा जो गेज आहे, तुमचा जो मीटर आहे, तो कोण्या ठिकाणी लावलेला आहे? बोरगाव महिन्याला मोठ्या कॅनलला. आता तुम्ही आता किती क्युसेकनं पाणी येत आहे? आता त्या ठिकाणी 40चा गेज आहे, म्हणजे 10 कमी आहे. 10 कमी आहे. आम्ही ते 45 म्हणून राहिले. माझा उद्देश आहे की 50 द्या आम्हाला, म्हणजे 10 द्या. ते 5च म्हणून राहिले आम्हाला 10 द्या, म्हणजे 50चा गेज पाहिजे. या शब्दात मी त्या लंगे साहेबाला बोललो. मंचर बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात मंचर पोलिसांना यश आलंय. या कारवाईत 2 महिलांसह एका पुरुषाला अटक करण्यात आले. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 2,44,189 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बेबी नंदा कसबे, स्वाती तपसाळे आणि शिवाजी घोलप अशी या आरोपींची नावं आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे भोरवाडी फाटा इथं नाकाबंदी करून फोर्ड गाडीसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी मंचर बस स्थानकावर 10 सप्टेंबर 2025 रोजी, 15 फेब्रुवारी 2026 रोजी केलेल्या 2 चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय वाशिम इथं ग्रंथ प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाचं उद्घाटन ज्येष्ठ कवी महेंद्र ताजने यांनी केलंय, तर अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कातकडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कवी महेंद्र ताजने मराठी भाषा जपण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलंय. तसंच कुसुमाग्रज यांच्या साहित्य आणि जीवन कार्याचा परिचय दिलाय. अध्यक्षीय समारोप करताना जिल्हा ग्रंथालय अधिकारी कातकडे यांनी वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं सांगितलंय. कार्यक्रमात विद्यार्थी, ग्रंथप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी. PM श्री जिल्हा परिषद विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय कामरगाव इथं तरुण संपादक मंडळाच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण उपक्रमांसह साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पुस्तकांचं झाड या नाविन्यपूर्ण उपक्रमातून मराठी पुस्तकं झाडांच्या फांद्यावर लावून वाचन संस्कृतीला प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या लेखक आणि कवींबद्दल मनोगत व्यक्त केलं. संत साहित्य, आधुनिक कविता, गाणी आणि मराठी भाषेवर लेखन करून आपुलकी दर्शवली. पत्र वाचनाच्या माध्यमातून मराठी भाषेबद्दलचा सन्मान आणि जिव्हाळा अधोरेखित झालाय. मराठी भाषेला उद्देशून विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्र हा कार्यक्रमाचा अत्यंत हृदयस्पर्शी भाग ठरला. आईसारखी जपणारी भाषा आणि संस्कार देणारी बोली अशा शब्दात विद्यार्थ्यांनी मराठीबद्दलची आपुलकी व्यक्त केली. या पत्रांचं वाचन होत असताना उपस्थितांच्या मनातही मराठी भाषेबद्दलचा सन्मान अधिक दृढ झाला. मराठी भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती संस्कृती, इतिहास आणि भावनांची ओळख आहे, हा संदेश या उपक्रमातून ठळकपणे अधोरेखित झाला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी. जय महाराष्ट्र शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना तालुका पेण शाखा पंचायत समिती पेण यांच्या वतीनं लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेनं 23 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संपूर्ण महाराष्ट्रभर शासनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आलाय. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये 4थ्या वेतन आयोगानुसार वेतन त्रुटी दुरुस्त करणे, सुधारित वेतन श्रेणी लागू करणं, पदनाम बदलणं, पदोन्नतीची साखळी कमी करणं आणि 5 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुकंपा तत्वावरील प्रतीक्षा सूचीतील कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणं यांचा समावेश आहे. शासनाला वारंवार निवेदन देऊन आणि विविध आंदोलन करूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्यानं हा तीव्र निर्णय घेतल्याचं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलंय.
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. जय महाराष्ट्र अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र संघटनेच्या वतीने लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या ज्या वर्षानुवर्षाच्या मागण्या आहेत, जवळजवळ 4थ्या वेतन आयोगापासून वेतन श्रेणीमधील फरक आणि हुद्द्यामध्ये झालेला बदल यामध्ये शासनाला वारंवार निवेदनं देऊन देखील आणि या विविध आंदोलन करून देखील आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याने दिनांक 23/2/2026 पासून पूर्ण महाराष्ट्रभर सर्व लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे. जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे कामावर बहिष्कार टाकण्याचं आंदोलन चालू राहील. जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटना तालुका शिरूर अनंतपाळ शाखेच्या वतीनं लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी 23 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय. वारंवार मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. आंदोलनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कार्यालयांचं कामकाज ठप्प झालं असून ग्रामीण नागरिकांच्या अत्यावश्यक कामांवरही परिणाम झालाय. संघटनेचे अध्यक्ष संग्राम मिंगोले, उपाध्यक्ष मिलिंद शिंदे आणि सचिव राहुल शिरसाट यांनी शासनाला तात्काळ निर्णय घेण्याचा इशारा दिलाय. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असं स्पष्ट केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी धनंजय देवंगरे यांनी. परभणी भारत स्काउट आणि गाईड जिल्हा संस्थेच्या वतीनं आयोजित 44व्या स्काउट गाईड जिल्हा मेळाव्याची शोभायात्रा आज पिंगळी गावातून निघाली. विविध शाळांच्या संघांनी संत दर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात घोड्यावर स्वार, ज्ञानेश्वरांची पालखी, आदिवासी संस्कृती आणि स्वच्छतेवर आधारित संदेश यांचे आकर्षक सादरीकरण केलं. शोभायात्रेचं उद्घाटन गोकुळनाथ महाविद्यालयाच्या प्राचार्य संगीता गरुड यांनी केलंय. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत ढबाले आणि इतर प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी पोलीस आणि मेळाव्याच्या संघटकांनी विशेष सहकार्य केलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. शिरोली शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श विद्यालयानं विद्यार्थ्यांना लोकशाही, संसदीय कार्यप्रणाली आणि प्रत्यक्ष शासन प्रक्रिया समजावी या उद्देशानं एक शैक्षणिक अभ्यास दौरा राबवला. 35 विद्यार्थ्यांनी मुंबईतील विधान भवन आणि विधान परिषदेला भेट दिली, जिथं त्यांनी मंत्री आणि आमदारांच्या कामकाजाचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्र, जनहित प्रश्न आणि सभागृहातील कामकाजाचं बारकाईने निरीक्षण केलं. आमदार बाबाजी काळे यांनी विद्यार्थ्यांना विधान भवनाची ऐतिहासिक महती, रचना आणि कामकाजाचे नियम समजावून सांगितले. सहशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून लोकशाहीची ही प्रक्रिया आत्मसात केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दत्तू भगत यांनी. माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांनी राज्यातील वाढत्या असहिष्णुता, हिंसा आणि अन्यायाबाबत चिंता व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की हत्या, मारामारी, धर्मांधता आणि जातीयवाद प्रचंड वाढला असून विरोधी पक्षाचे नेते सभागृहात बोलूच शकत नाही, तर अत्याचार करणारे, घोटाळे करणाऱ्यांना संरक्षण मिळते. पुरके यांनी न्यायव्यवस्थेची सुरक्षितता आणि नैतिकतेच्या आधारावर एप्स्टीन प्रकरणातील नेत्यांवर कठोर कारवाई होण्याची मागणी केली. त्यांनी विरोधी पक्षाचं रक्षण आणि लोकशाहीचं मूल्य जपणं आवश्यक असल्याचं अधोरेखित केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कलीम खान यांनी. तर माझी विनंती आपल्याला ही आहे की आमच्या भावना, आपल्या काही अडचणी आहेत, आपल्या काही पत्रप्रमुखांच्या, प्रेसच्या प्रमुखांच्या काही अडचणी असतील, परंतु किमान सर्वसामान्य माणसाची, तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी का असेना, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून का असेना, आपली सुद्धा लेखणी थोडीशी धारदार म्हणण्यापेक्षा थोडीशी सत्यवादी आहेच, पण तरी अजूनही थोडीशी गती घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून जे कोणी लिहायला बसतात, जे कोणी बोलायला बसतात, जे कोणी अभिव्यक्त व्हायला बसतात, त्या सगळ्यांना आपण तुरुंगात टाकतो. आम्ही सुद्धा कधी कधी विचार करतो ही माणसं मारली जात असताना पुन्हा कोणाचा कुठे कुठे नंबर लागेल हे सुद्धा सांगता येत नाही. तेव्हा या लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, लोकशाहीचे चारही स्तंभ हे खऱ्या अर्थाने मजबूत आणि भक्कम होण्यासाठी आपण सर्वांनी आमच्या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये अजूनही बंधुभावाची निर्मिती करण्यासाठी थोडेसे प्रयत्न करावे, त्यांना समजून सांगावं. आम्ही सुद्धा समजून सांगतो, परंतु कधी कधी मुख्यमंत्री महोदयच बोलायला लागतात की त्यांना उद्योजकांच्या मार्गामध्ये जर कोणी अडथळा निर्माण करत असेल तर त्याला ठोकल्याशिवाय येऊ नका, त्याला ठोकून काढा आणि नंतर स्पष्टीकरण करतात. ठोकणं म्हणजे काय सांगायची गरज नाही. एकदा बोनसे गई तो हौद से नाही आती.
या राज्याचा, या देशाचा प्रमुख जर मारण्याची भाषा करत असेल तर आमच्या SC, ST, BJNT, OBC, मायनॉरिटी, विशेषतः महिलांनी कुठे जावं? 9 ते 12, 14 वर्षाच्या मुलींना जर अपहरण करून जर त्यांच्यावर बलात्कार, अत्याचार आणि त्यांचा मांस खाल्ला जात असेल, पोटातलं दळभद्री म्हणजे जुगुप्सा निर्माण होईल, अशा प्रकारचे जर घटक सुद्धा म्हणजे कोणी जर प्राशन करत असतील तर राहायला कुठं, माणूस राहायला कुठं? म्हणून मानवता जगली पाहिजे, माणूस जगला पाहिजे. मला सुरक्षितपणे माझ्या देशामध्ये राहण्याची संधी जी मिळाली ती मला मात्र अबाधित असली पाहिजे, या उद्देशाने मी आपल्यासमोर आलेलो आहे. तेव्हा बरं एवढं तुम्ही आमची भावना तुम्ही प्रगट करता, कारण आमचे प्रतिनिधी तुम्ही आहात. लेखणी हे लोकांपर्यंत जाते, खेड्यापर्यंत जाते, गावागावात जाते, घराघरात जाते आणि आमचं म्हणणं तुम्ही त्या लोकांना ऐकवता ही आमच्यासाठी अचिव्हमेंट आहे. पण तरी जे बाणीदार पद्धतीने, निर्भय पद्धतीने, अतिशय सळसळ पद्धतीने जे काही घडतं ते मात्र सत्यासत्याची म्हण केली ग्वाही जुमानले नाही बहुमता म्हणून सतसत विवेक जे जागरूक ठेवतात ती माणसं जी पत्रकार लिहितात, त्यात रवीश कुमार असेल, त्यापेक्षा दीपक शर्मा असतील, पुण्यप्रसून वाजपेयी असतील, निरंजन पोखरकर असतील, अजित अंजुम असेल, नेहा राठोड असेल, त्या दीपक शर्मा हे सगळे, विनोद द्वास ही सगळी मोठी मोठी मंडळी जेव्हा स्वतःची मतं मांडतात तर त्यांचं बोलणंच बंद करतात, त्यांची चॅनल तुम्ही गायब करता, माध्यमच तुम्ही विकत घेऊन टाकता. त्याला म्हणावं काय? आणि म्हणून हा जो मनाचा सर्वसामान्य, मी तर प्रातिनिधिक स्वरूपात बोलतो, हा सगळ्यांचा जर मनाचा कोलमार असेल तर मग लोकशाहीमध्ये या देशात म्हणजे अनेक लोक म्हणतात की आता ह्या देशात राहायचं की नाही राहायचं. जेव्हा लाठीवाल्याच्या पेट्रोल पंपावर जेव्हा मी गेलो होतो तेव्हा त्याला बँकेचा जो त्रास झाला, स्वतः म्हणजे कोरोना लागल्याच्या नंतर त्याला काही पैसे जमा करायचे होते, तर थोडेसे काही तास झाले, ते 35 लाख जमा करायचे होते. तेव्हा ते 35 लाख जमा करण्याचे पैसेसुद्धा त्यांनी 1700 रुपये बँकवाल्यांनी घेतले. आणि त्यातल्या त्यात त्याने एक वाक्यवाला, तो कालेधंदे करतो, भ्रष्टाचार करतो. तर शेवटी तो लाठीवाला म्हणाला की माझ्या मुलाला मी बाहेरच्या देशात सांगितलं, म्हणजे बाबा आता आपल्या देशात राहण्यासाठी चांगले दिवस राहिलेले नाही. मराठी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची 114वी जयंती आणि मराठी राजभाषा गौरव दिन नूतन विद्यालय सेलू इथं विविध उपक्रमांनी शुक्रवारी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. माझी मातृभाषा मराठी या विषयावरील लघु निबंध स्पर्धेत 133 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचं अभिवाचन, मराठी भाषेचं महत्त्व सादर करणं आणि भित्तीपत्रकाचं विमोचन यासह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश हिवाळे आणि शिक्षक बाबासाहेब हेलसकर यांनी भाषण आणि मार्गदर्शन केलं. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम आणि अभिमान जागृत झाला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी. बाल आनंद मेळावा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यावहारिक शिक्षणासाठी उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी 30 स्टॉल्सवर विविध खाद्यपदार्थांची उलगड केली. यवतमाळमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी खडका शाळेत बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यावहारिक शिक्षणासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी 30 स्टॉल्सवर विविध खाद्यपदार्थांची उलगड केली, ज्यामध्ये कल्पना वेज पुलाव, हापूस चना मसाला, अमेरिकन पालक, पुरी, गरमागरम आप्पे, स्पेशल भेळ, पाणीपुरी, ढोकळे, चिक्की, चकली, हलवा इत्यादी पदार्थांचा समावेश होता. गावातील तरुण, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी. हिमायतनगरसह विदर्भातील गावांना भेट देणाऱ्या कार्ला येथील श्रीकृष्ण देवाच्या पवित्र काठीचं 11व्या दिवशी आगमन भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलंय. काठीच्या आगमनानं संपूर्ण गावात उत्साह आणि भक्तीचं वातावरण पसरलं. हनुमान दर्शनानंतर श्रीकृष्ण मंदिरात भव्य लग्न सोहळा मंगलाष्टकाच्या गजरात पार पडला. गेल्या 40 वर्षांपासून असलेली ही परंपरा श्रीकृष्ण गोपाळ भक्तांनी कायम ठेवली आहे. देवकर रामराव बर्लेवाड, रामराव लुमदे आणि बाबूराव राऊतवाड यांच्या हस्ते श्रीकृष्ण देवाची पूजा आणि आरती पार पडली. या भक्तिमय सोहळ्यात गावातील महिला, पुरुष, गोपाळ मंडळी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. हदगाव तालुक्यातील निवळा इथं उखळाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या हरभरा प्रक्रिया प्रकल्पाचं 16वं भूमिपूजन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते पार पडलं. या प्रकल्पाअंतर्गत 1100 मेट्रिक टन क्षमता असलेलं गोदाम, 50 मेट्रिक टन क्षमता असलेला वजन काटा तसंच 30 टन प्रतिदिन स्वयंचलित हरभरा स्वच्छता आणि बेसन निर्मिती यंत्रणा उभारली जाणार आहे. या उपक्रमाला गावकरी आणि सर्व संचालक सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी. प्रक्रिया करणारा उद्योग या ठिकाणी होत आहे. हदगावच्या कवटा या ठिकाणी हळदीवर प्रक्रिया करणारा त्या ठिकाणी उद्योग उभा होत आहे. साप्तीमध्ये
डाळ मिलवर डाळीवरच प्रक्रिया करणारा उद्योग आपण त्या ठिकाणी उभं करत आहोत. दुधाचा आपला कवट्याला दुधाचा त्या ठिकाणी चिलिंग प्लांट उभा होत आहे. कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी एक आपण उभा करत आहोत. लहरीला सोयाबीनचं त्या ठिकाणी युनिट उभं होत आहे. असे जवळपास माझ्या मते सगळे उद्योग मिळून एक जवळपास 15-16 उद्योग त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने या ठिकाणी. आता हे माझ्या मते 5-6 उद्योग तर तुमच्या 1 महिन्यामध्ये हळदीचा चालू झाला, आता उद्या तुमचा इथला चालू होणार, साप्तीचा चालू होणार, दुधाचा चालू होणार, सोयाबीनचा चालू होणार. जे काही आता ज्या काही मंजुरी आता याच्यामध्ये आहेत आता मंजुरीच्या मार्गावर, ते सुद्धा येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला उभं करायचं. आणि निदान माझ्या माहितीप्रमाणे एका उद्योगाला, हा जो एक उद्योग आहे तुमचा डाळ प्रक्रियाचा, त्यामध्ये कमीत कमी, मी काही जास्त सांगत नाही, कमीत कमी 100 कुटुंबाला या ठिकाणी काम त्यांच्या हाताला काम 100, कमीत कमी 100 कुटुंब या ठिकाणी यांचं. म्हणजे असे आपले 15 त्या ठिकाणी प्रोजेक्ट आहेत. जवळपास 1,500-2 हजार कुटुंबाला त्या ठिकाणी त्यांच्या हाताला या ठिकाणी काम नाही. आणि हे करत असताना ते 100 कुटुंब सुद्धा आपल्याच भागातील राहिले पाहिजे. आणि आपण जे आता पीक पिकवतो आणि आपण ते विकून टाकतो, ते जर प्रक्रिया केल्यानंतर त्याच पिकाचा दाम दुप्पट होतो. आणि आता जसं सतीशने सांगितलं की आपली डाळ कुठे जाते? गुजरातला. आणि गुजरातून प्रक्रिया होऊन कुठे येते? आपणच घेतो. आपली डाळ आपणच घेतो. 60 रुपयाने विकतो, 120 रुपयाने घेतो. पण ती आता प्रक्रिया कुठं होणार आहे? निवळ्यामध्ये होणार. आणि निवळ्यामध्ये होणार आहे. निवळ्यामधला हा प्रोजेक्ट माझ्या मते भविष्यामध्ये मराठवाड्यातला सगळ्यात टॉपचा प्रोजेक्ट या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याचं सांगतो की जे आपले या ठिकाणी उद्योजक निर्माण झाले, हे उद्योजक सगळ्या गोष्टीतून त्या ठिकाणी पूर्ण काय म्हणतात त्याला, तळून म्हणजे आता यांना हे कुठंच आता म्हणजे मागं हटणार नाहीत अशी यांची या ठिकाणी टीम तयार झाली. यांचं त्या ठिकाणी फाउंडेशन तयार झालं. म्हणून एवढंच सांगू इच्छितो सगळ्यालाच मी, या उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी या ठिकाणी अनेक उद्योग जे या ठिकाणी उभे करण्यासाठी परिश्रम घेतले, त्या सर्वांचंच मी मनापासून खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मी हे सांगताना हे सुद्धा सांगितलं मी की तुम्ही खचून जाऊ नका. कारण तुम्ही सुरुवात करतानाच सुरुवात केली आम्ही कवट्यापासून, बरोबर. लोक काय सतीश काय लागते? जमीन लागते. त्या ठिकाणी जमीन घेतली. त्या जमिनीची जे इंडस्ट्रीज पार्क. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत हेडरी उपविभागातील आलदंडी इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. शिबिरात शालिनी मेघे रुग्णालय नागपूर यांच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकानं पोमंके, हेडरी, बुर्गी आणि आलदंडी परिसरातील सुमारे 284 नागरिकांची तपासणी केली. शिबिरादरम्यान नागरिकांचे ब्लड प्रेशर, डायबिटीज, नेत्र आणि इतर आजार तपासण्यात आले. मोफत औषध वाटप करण्यात आलं. तसंच आरोग्य आणि पोषणाबाबत मार्गदर्शन दिलं. 60 नागरिकांना पुढील नेत्र तपासणीसाठी शिफारस करण्यात आली. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाचा उद्देश दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणं हा होता. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बाबू कुरेशी यांनी. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.